मायला आपली जिंदगीच पूर्ण बकऱ्या मागे जायची होतं काय म्या म्या करून राहिले ते बकरी बस ना खाली चुपचाप बाकीच्या बसल्या झोपल्या आणि हे म्या म्या करत आहे आला शाळेला सुट्ट्या लागून एवढे दिवस झाले ना बहीण म्या आपलं काम काय नाही बकऱ्या 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 साला बाप तर बाप बहीण कामाले म्हणून जाते ना दारूच्या भट्टीमध्ये जाऊन झोपून राहते साला आपली जिंदगीच खराब आहे. शांती ए शांती शांताबाई आहे का घरी? आला तुकाराम बुड्या बहीण मी बकऱ्या सोडायच्या टायमाला शांती शांती करत आता असं फनकट उपटाची येत काय म्हणते रे भगन बकऱ्या जमा केला तू 1 2 3 4 बाबा 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 भगन पमून आणले का तुमची माय आहे का घरी? शांती आहे का घरी? शांती हो करा लागते बकऱ्या जमा लग्न करा लागते ना मला म्हणून जमा करून ठेवतो लोणचं टाकणार आहो मी बकऱ्याचं का काम आहे शांती सोबत? शांताबाई हाय हे नाही रे आपले पराठे उपरणे झाले ना ते फनकटे जमा करायचे होते म्हणून तिने सांगायला आलतो यमुनी आहे लिला आहे आता शांतीला सांगलं त्या मायला तर बरं होते 3 बाया हो मला आमची माय जात आहे तिकडे पाटलाच्या वावरामध्ये माहित आहे तुम्ही माय लई कामाची आहे म्हणून तिच्या थोड्याशा तुमचं घर चालते का नाही तर काय बे तुमची आकाल तू बहीण माय मी शाळेमध्ये जाऊन का दिवे लावते काय माहीत आणि त्या बाप तर बैल दार भट्टीच राखत राहते आता हे 3 बकऱ्या आहे म्हणून जमलं तुमचं. अगा बुड्या तुला तर आमची पूर्ण अवकातच माहीत आहे वाटते बहीण मायचं सांगून राहिला शाळेमध्ये मी सगळ्यात हुशार म्हणलं तर मी साव का हो राहू दे बापू राहू दे बुड्याला मजा कसं वाटते जाऊन विचारून ये काजल मॅडमले एक वेळा पोट्टा तर पोट्टा लय भाद्रतच राहते वाटते जा ती माय असेल तर हाक मार तिले बोलते तिच्या संग उद्यापासून खाली असेल तर ये म्हणतो वावरात आत्ता नाही ते घरी नाल्यावर गेली धुणं धुवाले मग आल्यावर सांगतो मी तुकाराम बुड्डा आलता म्हणून बरं बरं सांग मग आठवणी ना हो हो सांगतो बिंदास राह तू बरं बरं बाप तुमचा बाप कोणाच्या कामाला गेला का माहित कामाला जातो म्हणते दारू भट्टीमध्ये जाऊन झोपून राहते अरे चांगला कांडाच ले का तुला समजत नाही का तू मग घ्या नुसतं बकऱ्याकडे दाबून द्यायचं बापाले बहीण मामी तुला अक्कल नाही का तेवढ्या शाळा बिडामध्ये जाते ना काही समजत नाही का तुले आता बकऱ्याचा टाइम झाला असं जाशील ना काय आमच्या धुळ्या धाऱ्यानं नको आणत जाऊ आता टोबणं बिबणं झाल्यावर अगा बुड्या सगळं उलमवाडी होऊ नये बकऱ्या बिलकुल मी असा निवांत सोडून देतो झोपून राहतो झाडाखाली हो बे आता सोड मग म्हणता मग नंतर टोबणं टाबणं झाल्यावर येऊ नको वावराकडं इकडेच राहा पटारानं हिंडत बाप्पा बुड्या तर आतापासूनच धमकी देत आहे त्याच्या वावराकडे जाणं नाही येणं नाही बहीण मायचं तर जा मग जा बुड्या सांगतो मग मी मायले बरं बरं ठीक आहे ना भेटलं लंगडे इकडं बहीण माय मी एवढा उन्ही तानात कुठं फिरून राहिला का लंगड्या तोंडाचा मंग्या भाऊ का कुठं कुठं पाहू तुले अरे पप्पा तुला काय सांगू आरती गेली त्यांच्या मामाच्या गावाले ले म्हणू साहेब तू लंगड्या बहीण माय मी गेला तर आला भेटला तर भेटला अशी बहीण माय मी न्यूज आणला का नाही तू अरा आता तर धक्काच लागला बे आता मी त्याच्याच घराकडे जाणार होतो ले का आहे का म्हणून पाहिले आणि तू बहीण माय मी मामाचं गाव घेऊन आला तिच्या अरे त्यांच्या बापाच्या फटफटीवर बसून गावले जाताना पाहिलो मी सपनीला विचारलो तर ते म्हणे आरती गेली म्हणे मामाच्या गावाला जाताय म्हणे आज दादा सुट्ट्या झाल्या आपण वर पास बी झालो 35 मार्क भेटले साला आपल्याला कोण बोलवतही नाही का आपल्याला कोणी मामाचं गाव बी ना तू बकऱ्या मागं फिरते मी बहीण मामी गावात कुत्र्यासारखा फिरतो साला आपली जिंदगीच बेकार आहे बी लंगड्या चल तिकडे सावलीत चाल उन्ही मध्ये झाला बहीण मामी मरून जा आता मी अरे दिवसभर तू उन्ही मध्ये बकरा माग राहते ना बहीण मामी तेव्हा ऊन नाही म्हणत तुले आता उभा आहे थोडा वेळ तर बहीण ऊन ऊन म्हणताय अबे तवा का नाही का आरतीच्या विचारात राहतो मी कसं पटवाव कसं नाही याचा विचार करत राहायचो साला तवा ऊन नाही लागत आता तुझ्या संग आव बरोबर ऊन लागते का लंगड्या जाऊ म्हणते का बस स्टँड वर असंच फिरत फिरत गेली का का पाहिले नाही पहिले त्यांच्या घराकडे चाल घराकडे जाऊन बस स्टँड वर जाऊले का पाहायला तिले आता कसं सरळ झाली कंबर साला नागरून नागरून लंब लाट झालं बरं झालं साला पाटील आज गावले गेला आणि ट्रॅक्टर असंच उभं ठेवतो राहतो आराम करत मस्त गाडी बी थंडी होते मी बी थंडा होतो बहीण मायचा नागरू 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 रात्र दिवस नागरू नागरू पुरी साला पार कमडीची वाट लागून गेली यायला पण मंग्या भाऊ तिकडे त्याचा पाटलाचा माणूस गणपती
गणपतराव मस्त उघडा बम होऊन बॉडी दाखवत मस्त उभा आहे ट्रॅक्टर बंद करून. मग का त्याला विचारू का बे आरची गावाला गेली का म्हणून? अरे तू दिमाग पे थोडासा जोर डाल ना. तो एवढा बिलकुल मस्त झोपा काढत आहे, मस्त ट्रॅक्टर समोर उभा आहे. याचा अर्थ काय समजायचा? जर पाटील असता तर तो ट्रॅक्टर बंद ठेवला असता का? नसता ना. तो गावले बिवले गेला असता म्हणूनच या मस्त आराम करून राहिला ना इथं, नाही तर नागरत नसता का आता. हो लंगड्या, ते बी बरोबर आहे म्हणा. चल ना मग डायरेक्ट त्याच्या जवळच विचारूस. हे पोट्टे कुठं फिरून राहिले यांचे इबलिश तोंडाचे? का बे लंगड्या, कुठं फिरून राहिले या मंग्यासोबत? बकऱ्या बिकऱ्या चाराचा प्लॅन आहे का आणखी? नाही, आमच्या घरी बकऱ्याच नाही ना. आता म्हणत आहे आमची माय बी मंग्यासारखं बकऱ्या घेऊन देतो तुला, हिंडत बस म्हणत आहे. आपल्या कामाचं बोल ना बे, कामाचं बोल ना. का म्हणजे मग गणपत का शर्ट तू कवा घालतच नाही वाटते, उघडा भोमत दिसते. बहीण माय आम्ही जेव्हा म्हणलं तेव्हा पूर्ण नागड्डीचा माती तुझ्या अंगावर बसत असेल. अबे लेका, मला काही होत नाही बे. असंच उघडं बॉडी दाखवू वाटते, बॉडी आहे म्हणून दाखवतो लेका मी. बाहेर आराम करून राहिला ना मग आज गाडी बिडी बंद करून मस्त. अबे पाटील गेला मस्त आंब्याचा रसाले. पाटील आंब्याच्या रसाला गेला वाटते सासऱ्याच्या गावाला. हा हो, म्हणूनच ते एवढा आराम करून राहिलो. नाही तर बहीण माय आम्ही पाटील असा डोक्यावर बहीण माय आम्ही ओझा असल्यासारखा 5 एकर मारून 10 एकर मारून बहीण मायाचं गाडी गरम आली म्हणून ठेवलं झाडाखाली. ना आता आराम करावं म्हणलं तर बहीण माय आम्ही तुम्ही येऊन डोक्ष दाबत आहे वाटते. कवा गेले म्हणायचे आणि काऊन बे, तुमचे कोणी नातलाग राहते का त्यांच्या गावाले? असा विचारून राहिला. आताच गेले. नाही नाही नाही, असंच विचारलं मी. म्हणजे गाडी बंद करून आहे ना, एका दिवशी आम्हाला बी शिकव बापा, आम्ही बी लागतो नागत दिले. मग अबे तुमचे पाय ना पुरत ट्रॅक्टर वरून आता. मग थोडे दिवसांनी येत जा, रातच्यानं चालवू देत जातो तुम्हाला, शिकवतो लवकरच. बरं 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 ठीक आहे, मग येतो मग आम्ही. चल रे मग, आता थोडस काम आहे आम्हाला, मग येतो ट्रॅक्टर शिकायला आम्ही. बरं बरं या ना बे कबाई बी, मस्त शिकवतो का तुम्हाला. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चल रे मग. आता बस स्टँड वर जाऊ मग. आता चल. अबे लंगड्या, इथे एक बी एसटी बसत ना लेका. लंबई मी धावत धावत आणला का बे बस स्टँड वर. अरे म्हणजे भाऊ एक बी एसटी ना बहुतेक गेली का बाबा ती बसून. मग का बे लेका, गावाला गेली तर गेली, तिथं थोबाड बी पाहायला भेटलं नाही लेका मला. साला किस्मतच खराब आहे बे आपली. आपली म्हणता जसं मला भाग करत असल्यासारखं. हो म्हणजे ती तर भाग किस्मतच खराब आहे काय. एक बी एसटी नाही बे. अबे सगळ्या एसट्या गेल्या. अबे तिकडे सपनी सारखी दिसते अबे कोणतरी. कोणीकडे मग. अबे तिकडे पाय ना, तिकडे सपनी सोले का, सपनी सो. बोलाव सपनील बोलाव, चांगली ओळखते तुले. अबे हा सपने आम्हा बाई हे बहिणी काढून कुठे उगवले. बहीण मामी सपनी बहीण मामी बहीण लोक बी का समजते का नाही सपनी करून राहिले. काऊन रे लंगड्या, काऊन मंगल घेऊन आला इकडे फिराले बस स्टँड कडे? आई सपने असंच आले फिरत, काही गमत नव्हतं. ह्या बकऱ्याकडून आलता, म्हणलं बहीण मामी चल बस स्टँड कडे तरी जाऊन येऊ. डायरेक्ट पॉइंट वर ये ना बे, डायरेक्ट पॉइंट वर ये ना. हो सपने, तू काय आलती इथं? अरे मी आरतीला सोडायला आलतो, ते त्यांच्या मामाच्या गावाला गेली. आता उद्या परवा मी पण जातो मामाच्या गावाला आमच्या. बरं जा मग तू बी जा मामाच्या गावाले. सगळ्याच मामाचं गाव वाटतं बहीण आमच्या दोघाले सोडून. चल रे मग, मला उशीर होता, मी जातो घरी. बस स्टँड वर एवढा उन्ही मध्ये मरायचं नाही मला. हो जा. उसाचा रस बीस पेते का सपने? नको बाहेरचं नाही पेत मी काहीच. बरं पैसे नाही म्हणा आमच्याकडे तुले पागाले. ठीक आहे मग जा सपने जा. चल मग म्हणजे भाऊ, आता माहित झालं, आता घरची गेली गावाले, आपण बी जाऊ आपल्या गावाले. मग काय यार, आपली किस्मतच खराब आहे यार. तिले पाहायला नाही भेटलं यार. जाऊ दे यार, आपली किस्मतच गाठू. आता शाळा लागायला पुन्हा 2 महिने बाकी आहे. 2 महिने नाही म्हणजे भाऊ, फक्त 1च महिना बाकी आहे आता. 1 महिना ना,
तरी पण 1 महिना बिन कमीले झाले का बे? 30 दिवस झाले, 30 दिवस. आता 30 दिवस आता आरती मामाच्या गावाला राहायचे. आता आपलं कसं होईल बे लंगड्या? अरे मी याव ना म्हणजे यार, त्या सोबती येईल ना लेका मी बिन त्या माग बकऱ्याकडं. आता बकऱ्या घ्यायला जाऊ उद्या आपण. आमची माय म्हणली 3000 रुपये आहे माझ्याजवळ, एक बकरी घेऊन देतो तुले. नाहीतरी तुझ्या मग संग मोकाटच फिरत राहते, तर ते बकरी घेऊन देतो. एकाचे 2 तरी होईल म्हणून का नाही आई अशी म्हणत होती मले. मग उद्या येशील का तू बकऱ्या घेऊन द्यायला मले? चाल ना बे, मी तर कवा चाला पूर्ण त्याच्यात एक्सपर्ट आहे बे मी. ठीक आहे मग, ठीक आहे. पण लेका आजची गेली यार बहिणी यार, तिला पाहायला नाही भेटलं यार. हे किस्मतच लय खराब आहे बे माई लंगड्या. जाऊ दे मातीत या, असंच राहायचं वाटते बहीण नाही पटत त्याच्यापेक्षा. जाऊ दे मग, ठीक आहे मग, ठीक आहे. चल मग, चल चल लवकर, चल चल घरी चल, घरी चल तू. मग स्टोरी तुझी ऐकत बसू, चल.